Hello everyone. Today we are going to see the practice set 6.4, which includes the examples of a simplify. In this simplification, the four expressions or more than four expressions, three expressions are taken together and they have framed the example. या सिम्प्लिफाय मध्ये दोन तीन कॉन्सेप्ट्स घेऊन हे इक्वेशन्स फ्रेम केलेले आहेत, हे एक्झाम्पल फ्रेम केलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये कोणकोणते कन्सेप्ट्स घेतलेले आहेत ते आपण आज पाहणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. हियर वी कॅन फॅक्टराइज. हे आपण फॅक्टराइज करू शकतो. एम प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर हे फॅक्टराइज करू शकतो. एम क्यूब मायनस एन क्यूब हे फॅक्टराइज करू शकतो. आफ्टर फॅक्टरायझेशन केल्यानंतर आपल्याला काही टर्म्स कॅन्सल होताना दिसतील. त्या टर्म्स कॅन्सल झाल्यानंतर उरलेल्या ज्या काही टर्म्स आहेत त्यांचं प्रॉडक्ट केल्यावरती विल गेट द आन्सर. सो सोल्युशन एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. मी पहिल्यांदा हा टू सॉल्व दिस, हे सॉल्व करताना आपण पहिला एक्सप्रेशन घेतलाय एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. नाव वी विल फॅक्टराइज इट. आपण हे फॅक्टराइज करूया. फॅक्टराइज करताना विल यूज द फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला वापरता येईल? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. द फॉर्म्युला सेज इट इज इन ए प्लस बी and in another bracket a minus b. Has a factorization, it is a plus b into a minus b. Next, we'll put the values m square minus n square. So, I'll get the factors m plus n and दूसरा factor m minus n. Now, we'll take the second expression, that is m plus n bracket square. What is this? हे काय आहे आपल्याला माहिती आहे. सो 2 स्क्वेअर. what is the meaning? 2 multiply by 2 म्हणजे 2 चा स्क्वेअर. हे काय आहे तर 2 multiply by 2 त्यांचं मल्टिप्लिकेशन. 3 स्क्वेअर मीन्स 3 multiply by 3. सो दिस इज द फॅक्टर्स. हे ह्याचे फॅक्टर्स झाले. तसेच ह्याचे फॅक्टर्स काय होतील? m प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे m प्लस एन दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये m प्लस n. सो हे फॅक्टर्स झाले कशाचे? m प्लस n ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट एक्सप्रेशन m क्यूब मायनस n क्यूब. सो m क्यूब मायनस n क्यूब. इथे फॉर्म्युला यूज करावा लागेल. कुठला फॉर्म्युला? सो युझिंग a क्यूब मायनस b क्यूब. काय फॉर्म्युला? a मायनस b first bracket, second bracket, a square plus ab plus b square. I'll put the values. Values घालते m cube minus n cube. मग a म्हणजेच काय? m. b म्हणजेच काय? n. So here m minus n. इथे काय ना? m square plus ab म्हणजे a म्हणजे m, b म्हणजे n. So ab means mn plus b square म्हणजे n square. इथे काय केलंय तर सगळ्या ह्याचे फॅक्टर्स पाडून घेतले. आता ऑल दिस व्हॅल्यूज, हे सगळ्या व्हॅल्यूज मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि देन आय एम गोइंग टू सॉल्व इट. व्हॉट इज एक्सप्रेशन? इथे एक्झाम्पल दिलाय m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर अपॉन m प्लस n ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय m स्क्वेअर प्लस mn प्लस n स्क्वेअर. m क्यूब मायनस n क्यूब. ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत त्या इथे आपण काय करणार आहोत? घालणार आहोत. त्या व्हॅल्यूज घातल्यानंतर काही टर्म्स कॅन्सल होतील. ते कुठले टर्म्स कॅन्सल होतील ते कॅन्सल करून देन वी आर गोइंग टू सॉल्व इट. मग आपण ते काय करणार आहोत? सोडवणार आहोत. ह्याचे फॅक्टर्स काय मिळाले आपल्याला? m प्लस एन इंटू m मायनस एन. सो इथे मी घालते m प्लस एन m मायनस एन. ह्याचे फॅक्टर्स घातले. आता ह्याचे फॅक्टर्स काय आले? हे
m plus n bracket square, m plus n multiplication. So I'll write here m plus n and m plus n multiply by. ह्याचे फॅक्टर्स आपण पडलेत का? नाही. तर ते जसेच्या तसं राहणार. m square plus mn plus n square. डिनॉमिनेटरला काय आहे? m क्यूब मायनस n क्यूब. त्याचे फॅक्टर्स आपण पाहिले आहेत. इथे काय m मायनस n इन वन ब्रॅकेट, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये m स्क्वेअर प्लस mn प्लस n स्क्वेअर. ते व्हॅल्यूज घालते इथे. सो m मायनस n, सेकंड m स्क्वेअर प्लस mn प्लस n स्क्वेअर. आता जर नीट निरीक्षण केलं तर काही टर्म्स त्यातले काय होतील? कॅन्सल होतील. न्यूमरेटर विल बी कॅन्सल्ड विथ डिनॉमिनेटर. न्यूमरेटरचं एक्सप्रेशन विल बी कॅन्सल कशाशी होणार आहे? तर डिनॉमिनेटरच्या एक्सप्रेशनशी. सो m प्लस n आणि m प्लस n हे दोन्ही कॅन्सल होतील, डिवाइड होतील एकमेकांना. m मायनस n आणि इथे पण m मायनस n आहे, हा ह्याच्याशी कॅन्सल होईल. इथे बघितलं तर m स्क्वेअर प्लस mn हा ट्रायनॉमियल झाला. 3 टर्म्स म्हणजे ट्रायनॉमियल. हा पूर्ण ब्रॅकेट ट्रायनॉमियल हा कम्प्लीट ह्या ट्रायनॉमियलशी कॅन्सल होऊन जाईल. उरलं काय? न्यूमरेटरला काहीच. इथे 1 1 1 जाय, इथे पण 1 जा 1 जा 1 जाय. ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 1 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 1 मीन्स 1 येईल आन्सर. डिनॉमिनेटरला काय राहतं? m प्लस n मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे डिनॉमिनेटरला काय राहतं? m प्लस n राहिला. So this is the solution of the given expression. Second example. In this example, first numerator हा ट्रायनॉमियल दिलेला आहे, हा आपण फॅक्टराइज करू शकतो. डिनॉमिनेटर ऑल्सो वी कॅन फॅक्टराइज. हे पण टर्म फॅक्टराइज करता येते. a स्क्वेअर मायनस 1 ही पण टर्म a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहून नंतर फॅक्टराइज करता येते. a प्लस 3 तसंच राहील. मग आपण एक एक टर्म घेऊया आणि ते फॅक्टराइज करूया. सोल्युशन a स्क्वेअर प्लस 10a प्लस 21. फॅक्टराइज करताना फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म वी विल मल्टिप्लाय. त्यांचा प्रॉडक्ट झाला 1 मल्टिप्लाय बाय 21 इज इक्वल टू 21. प्रोडक्ट इज मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आहे, म्हणजे दोन फॅक्टर्स असे फाइंड आउट करायचे की त्यांची सम ऍडिशन 10 येईल. सो व्हॉट इज द फॅक्टर? 7 3 त्यांची ऍडिशन हे 10a येते. ते व्हॅल्यूज इथे घातल्यानंतर a स्क्वेअर प्लस 7a प्लस 3a प्लस 21. मेक द ग्रुप्स. ह्याच्यातून a कॉमन निघाला. a कॉमन गेल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार? a प्लस 7. दोन्ही टर्म्स आपण 3 ने डिवाइड करू शकतो, म्हणजे 3 हा कॉमन फॅक्टर झाला. काय लेफ्ट होणार ब्रॅकेटमध्ये? काय राहणार? तर इथे 3 ने डिवाइड केलं तर 8 will be left. Here if you divide this by 3, 7 will left. So a plus 7 and a plus 7 ha bracket common, a plus 7, then I'll get another bracket a plus 3. So these are the factors of the first expression. Now we will go to the second. आता आपण second expression बघूया. So second expression मध्ये a square plus 6a minus 7. सो फॅक्टर्स इथे काही कोइफिशियंट नाहीये म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय मायनस 7 म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय मायनस 7. प्रॉडक्ट काय येणार आहे? मल्टिप्लिकेशन मायनस 7 येणार. प्रॉडक्ट मल्टिप्लिकेशन हा निगेटिव्ह आलाय, म्हणजे आपल्याला असे दोन फॅक्टर्स शोधायचे की ज्याचे सबस्ट्रॅक्शन, ज्याचा डिफरन्स हा किती असणार आहे? प्लस 6 आहे. इथे काय येणार आहे? 7 1 जा. ह्याचं सबस्ट्रॅक्शन हे काय येणार आहे? 6 येणार, मिडल नंबर येणार. सो मायनस 7 अँड सबस्ट्रॅक्शन प्लस 6 हवंय. आन्सरला नेहमी साइन हे बिगर नंबरचं असतं. बिगर नंबरचं असतं म्हणजे हे साइन कोणाला द्यायचं तर प्लस 7 ला, अँड देन हिअर इट वुड बी मायनस 1. ते व्हॅल्यूज आता आपण इथे घालूया. 1a स्क्वेअर प्लस 7a मायनस 1a मायनस 7. मेक द पेयर्स. इथून a कॉमन 1 प्लस 7 राहणार ब्रॅकेटमध्ये. 7 सॉरी
a प्लस 7 राहील ब्रॅकेटमध्ये. इथे -1 इज अ कॉमन फॅक्टर. अगेन ब्रॅकेटमध्ये a प्लस 7 राहील. म्हणजेच फॅक्टर्स काय मिळणार ह्याचे? a प्लस 7 फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, a मायनस 1 सेकंड ब्रॅकेटमध्ये. सो हे फॅक्टर्स कोणाचे झाले? तर a स्क्वेअर प्लस 6a मायनस 7. जर आपल्याला फॅक्टरायझेशन साठी व्हिडिओ पाहायचा असेल किंवा रिवाइज करायचं असेल तर तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओ पाहू शकता. यू विल गेट द गुड रिव्हिजन. आता आपण हे सगळे टर्म्स व्हॉट एव्हर वी हॅव फॅक्टराइज इट विल कीप इट इन दिस अँड विल सॉल्व इट. सो फर्स्ट आय राईट द एक्सप्रेशन लिहून घेते. प्लस 10a प्लस 21 अपॉन a स्क्वेअर प्लस 6a मायनस 7 मल्टीप्लाय बाय a स्क्वेअर मायनस 1 a प्लस 3. जे फॅक्टराइज केलेले आहे त्या सगळे फॅक्टर्स आपण इथे आता काय करणार आहोत? घालणार आहोत. इथे घातल्यानंतर काय होणार? तर काही टर्म्स आपल्याला पुन्हा एकदा कॅन्सल होताना दिसतील. त्या टर्म्स कॅन्सल झाल्यानंतर जे काही आन्सर्स होतील त्याचं प्रॉडक्ट करून वी विल गेट द आन्सर फॉर दिस एक्सप्रेशन. ह्याचे फॅक्टर्स, where are the factors? What is the factors? a plus 7 and into a plus 3. So a plus 7, one in one bracket, in another bracket a plus 3. At the denominator, ह्याचे फॅक्टर्स झाले a plus 7 into a minus 1. a plus 7 into a minus 1. ह्याचे फॅक्टर्स म्हणजे हा कोणत्या फॉर्म मध्ये आला? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. बी स्क्वेअर म्हणजे इथे 1 इज अ b. 1 स्क्वेअर इज 1. सो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर फॅक्टर्स काय पडतात त्याच्यात? a प्लस बी इन वन ब्रॅकेट, अनदर ब्रॅकेट मध्ये a मायनस बी. मग इथे जर a स्क्वेअर हा कन्सिडर केला तर b येतो 1. सो वी विल गेट इन फर्स्ट ब्रॅकेट a प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस बी. हे फॅक्टर्स झाले अपॉन. आता इथे b ची व्हॅल्यू काय आहे? b इज 1. हिअर ऑल्सो b इज व्हॅल्यू इज 1. डिनॉमिनेटर आहे तसं राहील a प्लस 3. त्याला ब्रॅकेट करते ना. कॅन्सल द टर्म, जे टर्म्स कॅन्सल होतात, टर्म्स कॅन्सल करताना, टर्म्स डिवाइड करताना न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरच्या टर्म्स डिवाइड होतात. न्यूमरेटरच्या टर्म्स कॅन्सल होत नाहीत किंवा डिनॉमिनेटरच्या टर्म्स कॅन्सल होत नाहीत. a प्लस 7 न्यूमरेटर मध्ये आहे, a प्लस 7 डिनॉमिनेटर मध्ये आहे. सो a प्लस 7 वन जा a प्लस 7. सो दीज टू विल बी कॅन्सल. हे दोन्ही एकमेकांना कॅन्सल होऊन तिथे 1 राहतो. a प्लस 3 इथे न्यूमरेटर आहे मल्टिप्लिकेशन. हिअर ऑल्सो a प्लस 3. a प्लस 3 विल बी कॅन्सल्ड विथ इच अदर. आणखीन कुठली टर्म कॅन्सल होते? a मायनस 1, a मायनस 1. ही टर्म्स कॅन्सल झाली. आता न्यूमरेटरला काय राहिलं? व्हॉट इज लेफ्ट इन द ब्रॅकेट? सो हिअर a प्लस 1 इज ॲट द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर 1 multiplied by 1 multiplied by 1 means 1. So this is the answer of this expression. Third example, 8x cube minus 27y cube. 4x square minus 9y square. एक्झाम्पल जर नीट ऑब्झर्व केलं तर 8x क्यूब मायनस 27y क्यूब हा a क्यूब मायनस b क्यूब फॉर्म मध्ये आहे. तर डिनॉमिनेटर हा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे. तर सोल्युशन, आपण प्रत्येक एक्सप्रेशन आधी फॅक्टराइज करून घेऊया. पहिलं आलं x क्यूब मायनस 27y क्यूब. इथे आपण फॉर्म्युला वापरणार आहोत a क्यूब minus b cube is equal to, in the first bracket a minus b, second bracket मध्ये a square plus ab plus b square. ह्या व्हॅल्यूज घेतल्या तर 8x cube minus 27y cube हे त्या फॉर्म मध्ये नाही, a cube minus b cube च्या फॉर्म मध्ये नाही. 8 काय आहे तर 2 चा क्यूब आहे. 27 cube of a 3. So 8x cube means 2x bracket cube minus 27 means it is a cube of 3 y bracket cube. So a म्हणजे 2x, b म्हणजे 3y. मग a minus b 2x minus 3y.
a square 2x bracket square plus ab 2x multiplied by 3y. So 2x multiplied by 3y plus b square 3y bracket square. हे सिंप्लिफाय करून घेऊया. 2x minus 3y 4x square plus 6xy plus 9y square. The factors 4x square minus 9y square. Okay, 4 square of 2, 9 square of 3. So 2x bracket square minus 3y bracket square. Here we will use the formula using a square minus b square. हा फॉर्म्युला यूज करणार. सो a प्लस b इन वन ब्रॅकेट, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a मायनस b. ह्या व्हॅल्यूज घातल्या तर 2x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3y ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मध्ये 2x प्लस 3y, सेकंड ब्रॅकेट मध्ये 2x मायनस 3y. सो इथे आपल्याला फॅक्टर्स मिळालेले आहेत. न्यूमरेटरचे फॅक्टर्स आणि डिनॉमिनेटर्स. हे फॅक्टर्स आपण ह्या एक्सप्रेशन मध्ये घालूया आणि सॉल्व करूया. इथे आपल्याला फॅक्टर्स मिळाले न्यूमरेटरचे आणि डिनॉमिनेटरचे. हे फॅक्टर्स आपण न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये घालूया आणि सॉल्व करूया. एक्झाम्पल सॉल्व करूया. 8x क्यूब मायनस 27y क्यूब अपॉन 4x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर. हे फॅक्टर्स इथे घातल्यानंतर ह्याचे फॅक्टर्स आहेत 2x मायनस 3y, इथे आहे 4x स्क्वेअर प्लस 6xy प्लस 9y स्क्वेअर. न्यूमरेटरचे फॅक्टर्स, डिनॉमिनेटर्स फॅक्टर्स 2x प्लस 3y 2x minus 3y. At the numerator 2x minus 3y binomial हा 2x minus 3y binomial शी कॅन्सल होऊ शकतो, डिवाइड होऊ शकतो. So this ones are and this ones are. So at the numerator 4x square plus 6xy plus 9y square राहतील will be left. Denominator ला 2x plus 3y. Here fourth example x square minus 5x minus 24. Denominator x plus 3 into x plus 8 multiply by x square minus 64 upon x minus 8 bracket square. So इथे काही टर्म्स फॅक्टराइज करता येतात. पहिल्या एक्सप्रेशन मध्ये न्यूमरेटर्सचे फॅक्टर, इट इज अ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे, तर त्याचे फॅक्टर्स पडता येतील. एक्स स्क्वेअर मायनस 64 हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे, त्याचे फॅक्टर्स पाडता येतील आणि ते फॅक्टर्स पाडल्यानंतर त्या व्हॅल्यू ह्या एक्सप्रेशन्स मध्ये घालून काही टर्म्स कॅन्सल करता येतात. सो लेट स्टडी सोल्युशन. एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 24. फर्स्ट टर्म, फर्स्ट कोएफिशियंट हा 1 आहे, म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय 24 ह्यांचा प्रॉडक्ट 1 मायनस 24 ह्यांचा प्रॉडक्ट हा निगेटिव्ह येतो. निगेटिव्ह येतो म्हणजे ह्याचे दोन फॅक्टर्स असे फाइंड आउट करायचे की ज्यांचा डिफरन्स हा -5 आहे. तर ह्यांचे फॅक्टर्स 8 3 जा 24, त्यांचं सबस्ट्रॅक्शन हे -5 येईल. -5 म्हणजे हे साइन कोणाला येणार, बिगर नंबरला, 3 ला पॉझिटिव्ह साइन. सो दीज आर द फॅक्टर्स ह्याचे. तर आपण इथे घालूया एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 3x मायनस 24. पेयर्स, हियर ऑल्सो पेयर्स. एक्स कॉमन आहे, एक्स फॅक्टर कॉमन काढला, एक्स मायनस 8 इट विल लेफ्ट इन द ब्रॅकेट. इथे 3 कॉमन फॅक्टर आहे, 3 कॉमन फॅक्टर बाहेर काढला, 3 ने याला डिवाइड केलं तर एक्स राहील, ह्याला 3 ने डिवाइड केलं तर -8 राहील. मीन्स ह्याचे फॅक्टर्स हे एक्स मायनस 8 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 3 असतील. पुढे पाहूया एक्स स्क्वेअर मायनस 64. एक्स स्क्वेअर मायनस 64 म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर 64 हा 8 चा स्क्वेअर आहे, सो 8 स्क्वेअर.
ह्याचे फॅक्टर्स a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी इंटू a मायनस बी, ते फॅक्टर्स वापरून आपल्याला मिळेल x मायनस 8 एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x प्लस 8. Now we will put these factors in this expression. We will get it x square minus 5x minus 24 upon x plus 3 in another bracket x plus 8 multiplied by x square minus 64 upon x minus 8 bracket square. ह्याचे फॅक्टर्स बघितले, त्याचे फॅक्टर्स येतात x minus 8 into x plus 3. So x minus 8 into x plus 3. डिनॉमिनेटर तसाच राहील x plus 3 into x plus 8 multiplied by ह्याचे फॅक्टर्स x minus 8 multiplied by x plus 8. So x minus 8 multiplied by x plus 8. डिनॉमिनेटरला ह्याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर म्हणजे त्यांचा प्रॉडक्ट 2 टाइम्स. सो हियर आय गेट x minus 8 multiplied by x minus 8. हा x minus 8 ह्या x minus 8 शी कॅन्सल होईल, डिवाइड होईल, 1 जा राहील. इथे हा x minus 8 ह्या ब्रॅकेट बायनॉमियल, ह्या बायनॉमियलशी कॅन्सल होईल. x plus 3 हा x plus 3 शी कॅन्सल होईल. हा x plus 8 हा x plus 8 एकमेकांशी कॅन्सल होतील, डिवाइड होतील. न्यूमरेटरला सगळे 1 राहिलेले, त्यांचा प्रॉडक्ट इज 1. डिनॉमिनेटरला पण प्रॉडक्ट 1 येईल, दॅट मीन्स 1 डिवायडेड बाय 1, आन्सर वुड बी 1. आन्सर हे 1. सो दिस इज द सोल्युशन ऑफ दिस फोर्थ एक्झाम्पल. Fifth example, in this example, there are 3 quadratic trinomials. 1, 2 and 3. 3 are the quadratic trinomial. We have to factorize. Factorize केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक trinomial separate we have to factorize. And x square minus 4 हा a square minus b square या फॉर्म मध्ये आहे, तो आपण एक फॅक्टराइज करूया. सो चारही अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स वी विल फॅक्टराइज फर्स्ट, आणि जे आन्सर्स येतील ते ह्याच्यामध्ये टाकून, या एक्सप्रेशन्स मध्ये टाकून आपण ते सिम्प्लिफाय करूया. सो सोल्युशन, पहिला मी हे एक्सप्रेशन घेते 3x square minus x minus 2. Now we will factorize this in the first coefficient and last coefficient, product. So 3 2s are, product is -6. -6 हा product आहे, तर त्यांचे फॅक्टर्स असे घ्यायचे की त्यांचा डिफरन्स हा मिडल नंबर असेल. सो काय फॅक्टर्स, 3 2s are 6. सम डिफरन्स विल हॅव द निगेटिव्ह साइन. हे आन्सरचं साइन निगेटिव्ह आहे, म्हणजे ते कोणाला येणार, बिगर नंबरला येणार. सो -3 and 2 आर द 2 फॅक्टर्स. आय पुट इट इन दिस. इथे घातल्यानंतर काय होणार आहे, -3x आणि इथे +2x -2. मेक द पेअर्स. नाव व्हॉट इज कॉमन, ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे, तर 3 कॉमन दिसतोय. तसेच x सुद्धा कॉमन आहे, म्हणजे इथे 3x हा कॉमन फॅक्टर आला. काय राहणार ब्रॅकेटमध्ये, इफ यू विल डिवाइड दिस बाय 3x, मग तुम्ही पाहता इथे, तर इथे काय राहणार, x विल बी लेफ्ट. हियर मायनस डिवाइड केला तर 1 राहणार. तसेच व्हॉट इज कॉमन हियर, 2. So +2 is a common factor. So what will left in the bracket here, इथे x राहील आणि मायनस ह्याला 2 ने डिवाइड केलं तर 1 हा कोशंट राहील. x minus 1 common bracket, x minus 1 common bracket into 3x plus 2. So these are the factors of this expression. Now second expression, I'll take this. हे पहिले एक्सप्रेशन घेतलं, सेकंड एक्सप्रेशन ह्याच्यातलं x square minus 7x plus 12. कोइफिशिएंट इथे 1 आहे. 1 multiplied by 12. 1 multiplied by 12 means 12. Product 12 positive. 2 factors find out, whose sum addition -7.
सो काय फॅक्टर्स आहे ना 4 3 जा 12 त्यांची ऍडिशन सम ही काय येते -7 पण कधी -4 आणि -3 असेल तर मग ह्यांचा प्रॉडक्ट हा पॉझिटिव्ह 12 येतो ही ऍडिशन ही काय येते -7 येते. सो x स्क्वेअर -4x -3x -7 एक्स्ट्रा जागी -4x आणि -3x एक आपले +1. Make the pairs. So from here x is common. So what is left in the bracket? X minus 4. What is common here? Now there are different signs. So you have to take minus sign as a common. Minus sign common घेतलं. तर इथे काय येणार आहे? 3 is a common factor. What will left in the bracket? X minus 4 will left in the bracket. Again x minus 4 are the common factor. So x minus 4 is a common factor. So in another bracket, from this x will left, from here 3 will left. So x minus 3. So x minus 4, x minus 3. Now I got the factors of this. आता ह्याचे फॅक्टर्स आपण बघणार आहोत. हे पण क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल आहे. मग ह्याचं पण याच पद्धतीने आपण काय करणार फॅक्टर्स बघणार आहोत. 3x square minus 7x minus 6. Multiply these two. So product is negative. प्रॉडक्ट निगेटिव्ह म्हणजे दोन फॅक्टर्स असे फाइंड आउट करायचे की ज्यांचा डिफरन्स हा मिडल नंबर असेल. प्रॉडक्ट जर पॉझिटिव्ह आला तर 2 फॅक्टर्स असे फाइंड आउट करायचं की त्यांची सम ही मिडल नंबर असणार आहे. सो इथे ह्यांचे फॅक्टर्स 18 चे फॅक्टर 9 2 जा 18. Their sum it should be -7, so -9 plus 2. Put it in this 3x square minus 9x plus 2x minus 6. Pairs here also pair. Here common factor 3 and 9 both are divisible by 3. X is also common factor. काय राहणार ब्रॅकेट मध्ये इथे 3x ने डिवाइड केला तर x राहील. इथे 3 3 जा 9 म्हणजे -3 x -3. From this bracket again 2 is a common factor plus 2. So x -3 will be left in the bracket. X -3 is a common factor. What will left in the bracket? 3x plus 2. First quadratic trinomial I have factorized. I have got these factors. Here I have got these factors, and for this I have got this factor. Now I'll go to the last one. What is it? It is x square minus 4. It looks like a हा कशा पद्धतीने कशाच्या फॉर्म मध्ये दिसतो तर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये दिसतो. मग काय फॉर्म्युला आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर is equal to a plus b in the bracket and a minus b. But here x square minus 4 square of 2. So I'll write 2 square. Now a square minus b square form. मग काय लिहिणार ह्याचे फॅक्टर्स काय ना x minus 2 in the first bracket, x plus 2 in the other bracket. So in this way I have found factors of all these expressions. Now I will put these all values, all factors in this. सगळे फॅक्टर्स जे आपण फाइंड आउट केलेले आहेत ते सगळे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि नंतर हे एक्सप्रेशन्स आपण सोडवणार आहोत. या एक्सप्रेशन्स मधले प्रत्येक एक्सप्रेशनचे फॅक्टर्स मी इथे लिहून घेतले. आपण आधी बघितले होते ते कसे फॅक्टराइज केलेले होते. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज हे सगळे फॅक्टर्स त्या एक्सप्रेशन मध्ये घालायचे आणि एक्सप्रेशन सॉल्व करायचं. सो 3x स्क्वेअर मायनस x दिलेलं एक्सप्रेशन आधी मांडून घेते. x स्क्वेअर मायनस 7x प्लस 12 इज इक्वल टू here it is division 3x square minus 7x minus 6 x square minus 4.
नाव देर इज वन रूल, एक रूल आहे. हा डिव्हिजन असेल तो डिव्हिजन मल्टिप्लिकेशन मध्ये टर्न करून इथे त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घ्यायचा. तर पहिलं एक्सप्रेशन, पहिला फ्रॅक्शन वुड बी ॲज इट इज 3x square minus x minus 2, हे as it is लिहिलं. x square minus 7x plus 12. Now this division sign I will turn into multiplication. हे मल्टिप्लिकेशन मध्ये झाल्यानंतर ह्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घ्यायचा. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स मीन्स डिनॉमिनेटर will go to numerator, numerator will come to denominator. So x square minus 4, 3x square minus 7x minus 6. आता हे जे फॅक्टर्स आहेत ते ह्या एक्सप्रेशन्स मध्ये ठेवायचे. सो पहिलं काय आहे ते 3x square minus x minus 2. याच्या जागी कोणते फॅक्टर्स येणार तर x minus 1 into 3x plus 2. So x minus 1 into 3x plus 2. Denominator x square minus 7x plus 12. ह्याच्या ऐवजी कुठले फॅक्टर्स येणार तर x मायनस त्याचे फॅक्टर्स x minus 4 into x minus 3. So x minus 4 into x minus 3. इथे मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन ह्याचे फॅक्टर्स x square minus 4 चे फॅक्टर्स काय पडले x minus 2 in one bracket x plus 2 in another bracket. So x minus 2 in one bracket x plus 2 in another bracket. या टर्मचे फॅक्टर्स काय आले x minus 3 3x plus 2. So x minus 3 into 3x plus 2. 3x plus 2 and 3x plus 2 हे एकमेकांना कॅन्सल होतील. 1 जा 1 जा. इथे फक्त एवढीच टर्म कॅन्सल होते, बाकीचे टर्म्स तसेच राहतात. x minus 1 न्यूमरेटरला काय राहिलं x minus 1 x minus 2 x plus 2 हे तीन टर्म्स तसेच राहतील. डिनॉमिनेटर मात्र x minus 4 and here x minus 3 multiplied by x minus 3 म्हणजे त्यांचा काय झाला स्क्वेअर. So x minus 3 bracket square. So this is the simplification of this given expression. Solution. एक एक एक्सप्रेशन घेऊया आणि ते फॅक्टराइज करूया. So 4x square minus 11x plus 6. Quadratic trinomial. First coefficient and last coefficient. We'll do the multiplication. त्यांचा प्रोडक्ट काय येणार आहे 4 multiplied by 6 चा प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन 24 पॉझिटिव्ह 24. म्हणजे असे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे ज्यांची सम काय येणार -11. 8 3 जा 24. सम निगेटिव्ह आहे म्हणजे -8 -8. 4x स्क्वेअर हे फॅक्टर्स इथे घातले तर -8x -3x plus 6 pairs. Here common factor काय कॉमन फॅक्टर आहे 4 आणि 8 डिव्हिजिबल बाय 4 आहे. तसंच x हा कॉमन फॅक्टर आहे. सो 4x इज अ कॉमन फॅक्टर. ब्रॅकेट मध्ये काय राहणार इथे काय राहणार 4x बाहेर घेतला सो कोशंट राहील x -8x इफ यू डिवाइड बाय 4x म्हणजे काय येणार -2. इथे वेगवेगळे साइन आहेत म्हणजे मायनस साइन कॉमन काढावं लागेल. ते हे साइन जर चेंज करायचं असेल तर मायनस साइन हा कॉमन फॅक्टर म्हणून काढावा लागेल. तसेच 3 and 6 आर डिव्हिजिबल बाय 3 सो 3 इज अ कॉमन फॅक्टर. काय येणार माहिती x -2. सो याचे फॅक्टर झाले x -2 आणि अनदर ब्रॅकेट 4x -3. पहिल्या एक्सप्रेशनचे फॅक्टर झाले ना. आता इथे 16x स्क्वेअर -9 हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. 16 4 चा स्क्वेअर आहे म्हणजे 4x ब्रॅकेट स्क्वेअर 9 स्क्वेअर ऑफ 3 सो 3 स्क्वेअर. हा आला a स्क्वेअर -b स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणि हे a स्क्वेअर -b स्क्वेअर सो त्याचे फॅक्टर्स असतात a प्लस b इंटू a मायनस b.
ए आहे 4x, बी आहे 3. सो 4x प्लस 3 आणि 4x मायनस 3. सो अशा प्रकारे दोन्ही एक्सप्रेशनचे आपण फॅक्टर्स करून घेतलेले आहेत. आता ते त्याच्यामध्ये ठेवायचे आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. एक्सप्रेशन दिलेलं एक्सप्रेशन 4x² मायनस 11x प्लस 6. इथे आहे 16x² मायनस 9. हे फॅक्टर्स राईट इट डाऊन हियर. पहिल्या एक्सप्रेशनचे फॅक्टर्स काय आलेले आहेत? ह्या एक्सप्रेशनचे फॅक्टर्स आलेले आहेत x मायनस 2 इंटू 4x प्लस 3. सॉरी 4x मायनस 3. x मायनस 2 4x मायनस 3. डिनॉमिनेटर्सचे फॅक्टर्स मिळाले 4x प्लस 3 4x मायनस 3. 4x प्लस 3 इंटू 4x मायनस 3. कोणते एक्सप्रेशन्स कॅन्सल होतात? तर हे फॅक्टर्स 4x मायनस 3 4x मायनस 3 हे फॅक्टर्स कॅन्सल होतील. सो here one जा, here one जा. So simplification of this expression is x minus 2 at the numerator आणि denominator ला 4x plus 3. 7th example. 4 एक्सप्रेशन्स दिलेले आहेत ते फॅक्टराइज करून घेऊया. सोल्युशन पहिले a cube minus 27. 27 cube of 3. So a cube minus 3 cube. हा a cube minus b cube च्या फॉर्म मध्ये आहे. विल फॅक्टराइज दिस. सो कुठला फॉर्म्युला येतो त्याच्यासाठी? तर युजिंग फॉर्म्युला a cube minus b cube चा फॉर्म्युला आहे पहिल्या ब्रॅकेट मध्ये a मायनस बी, सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण ह्याच्यासाठी वापरणार आहोत. सो a क्यूब मायनस 27 काय फॅक्टर्स पडतील? a म्हणजे a आहे, a ची व्हॅल्यू a पण b ची व्हॅल्यू 3 आहे. सो a मायनस 3 इथे a स्क्वेअर ॲज इट इज a b ची व्हॅल्यू 3 प्लस b स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर. तर फॅक्टर्स मिळतील a मायनस 3 इन वन ब्रॅकेट. इथे मिळतील फॅक्टर्स a प्लस 3a प्लस 9. तर हे फॅक्टर्स झाले पहिल्या एक्सप्रेशनचे. आता सेकंड एक्सप्रेशन घेऊया. 5a square minus 16a plus 3. फर्स्ट टर्म लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट पॉझिटिव्ह येईल. त्याचे दोन फॅक्टर्स ज्यांची सम ही 16 असेल दॅट मीन्स 15 1 जा. सम निगेटिव्ह आहे म्हणजे दोन्हीकडे निगेटिव्ह साइन देता येतील. वी विल पुट द व्हॅल्यूज 5a square हे फॅक्टर्स इथे घालते मायनस 15a मायनस 1a प्लस 3. मेक द पेयर्स. इथे 5a कॉमन फॅक्टर आहे मीन्स हे दोन्ही टर्म हे 5a ने डिव्हिजिबल होऊ शकतात. डिव्हिजिबल झाल्यानंतर a हा क्वोशंट मिळेल पहिल्या टर्म्सला डिवाइड बाय 5a. आय विल गेट a. हियर इफ आय डिवाइड बाय 5a आय विल गेट 5 3 जा 15a मायनस 3. इथे डिफरंट साइन आहे म्हणजे निगेटिव्ह हा कॉमन फॅक्टर घ्यावा लागेल. तसेच 1 इज अ कॉमन फॅक्टर. इथे फॅक्टर नाहीये, कॉमन फॅक्टर नाहीये म्हणजे 1 हा कॉमन फॅक्टर झाला. सो a मायनस 3 ह्याचे फॅक्टर झाले a मायनस 3 अनदर ब्रॅकेट 5a मायनस 1. सो हे फॅक्टर झाले सेकंड ब्रॅकेटचे. सेकंड एक्सप्रेशन. थर्ड एक्सप्रेशनचे फॅक्टर्स पडत नाहीये तर आपण चेक करूया. Here coefficient is 1 multiplied by 9 1 multiplied by 9 product 9 आला. तर असे दोन फॅक्टर्स ज्यांची सम ही काय आली पाहिजे पॉझिटिव्ह 3. इट इज नॉट पॉसिबल. हे पॉसिबल नाही कारण की 9 चे फॅक्टर्स आहेत 1 9 जा आणि 3 3 जा. यांची सम कुठल्याही फॅक्टरची सम ही 3 येत नाही म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे तसंच ठेवावं लागणार. नेक्स्ट आलं 25a square मायनस
1. फोर्थ एक्सप्रेशन दिलाय 25a² मायनस 1 जे या फॉर्म मध्ये लिहिता येईल 25 स्क्वेअर ऑफ 5 म्हणजे 5a ब्रॅकेट स्क्वेअर 1 स्क्वेअर ऑफ 1 सो 1 स्क्वेअर सो हे a² मायनस b² च्या फॉर्म मध्ये म्हणजे a प्लस b इंटू a मायनस b हे त्याचे काय झाले फॅक्टर्स a म्हणजे 5a b म्हणजे 1 a प्लस बी आणि a मायनस बी हे फॅक्टर्स झाले. आता आपण ह्या एक्सप्रेशन मधले सगळे फॅक्टर्स पाहिले. आता ते सगळे फॅक्टर्स ह्या इक्वेशन्स ह्या एक्सप्रेशन्स मध्ये ठेवल्यानंतर ते सिम्प्लिफाय करूया. ह्या सगळ्या एक्सप्रेशनचे आपण फॅक्टर्स पाहिले. आता आपण एक्सप्रेशन घेऊया a³ मायनस 27 अपॉन 5a² मायनस 16a प्लस 3 is equal to divided by a² plus 3a plus 9 upon 25a² minus 1. आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपण डिव्हिजन हे मल्टिप्लिकेशन मध्ये रूपांतरित केल्यानंतर सेकंड एक्सप्रेशन चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घ्यायचा आहे. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे हे इन्व्हर्स करायचं. न्यूमरेटर विल गो टू द डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर विल गो टू द न्यूमरेटर. पहिले एक्सप्रेशन ॲज इट इज a³ मायनस 27 अपॉन 5a² मायनस 16a प्लस 3. डिव्हिजन विल चेंज इनटू मल्टिप्लिकेशन. ह्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स 25a² मायनस 1 अपॉन a² प्लस 3a प्लस 9. यांचे फॅक्टर्स ठेवूया. ह्याचे फॅक्टर्स इथे लिहिलेले आहेत a मायनस 3 इंटू a² प्लस 3a प्लस 9. इथे मी ह्याच्या जागी ते फॅक्टर्स घालते. a मायनस 3 इन द फर्स्ट ब्रॅकेट इन अनदर ब्रॅकेट a² प्लस 3a प्लस 9. डिनॉमिनेटर ह्याचे फॅक्टर्स a minus 3 into 5a minus 1. a minus 3 into 5a minus 1 multiply by 25a² minus 1. त्याचे फॅक्टर्स झाले 5a plus 1 5a minus 1. 5a plus 1 5a minus 1. So a² plus 3a plus 9. Student, if you observe this, हा ब्रॅकेट हा या ब्रॅकेटशी कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. तो मी कॅन्सल करते. इट इज डिव्हिजिबल सो 1 जा 1 जा. a minus 3 it is divisible by a minus 3, it will be cancelled. 1 जा 1 जा. 5a minus 1 and 5a minus 1, this is also divisible by each other, so it is 1 जा. Then what will left? काय राहतंय खाली 5a plus 1. 5a plus 1. Denominator ला 1 means it is equal to 5a plus 1. So this is the simplification of the given expression.